2009 न्यायमूर्ती पी.डी. दिनाकरन याच्यावर जमीन बळकावण्याचे आणि पदाचा चुकीच्या प्रकारे वापर केल्याचे आरोप होते. 2025 न्यायमूर्ती यशवंत वर्मा याच्या घरामध्ये जेव्हा आग लागते तेव्हा त्याच्या घरामध्ये कोट्यवधी रुपये सापडतात. हे काही उदाहरण आहेत. भारतामध्ये असे काही जज राहिले आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. असे असूनही सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या जजला पदावरून हटवण्यात येत नाही. कोणत्याही न्यायाधीशाला पदावरून हटवण्यासाठी सर्वात आधी लोकसभेतील 100 खासदार किंवा राज्यसभेतील 50 खासदार हटवण्याचा प्रस्ताव सादर करू शकतात. हा प्रस्ताव ज्या सभागृहामध्ये मांडला जातो त्या सभागृहाचा स्पीकर किंवा चेअरमॅन तो स्वीकार किंवा नकार देऊ शकतो. जर प्रस्ताव स्वीकारला तर 3 जणांची एक चौकशी समिती तयार केली जाते. या समितीत 3 जण असतात. सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश, उच्च न्यायालयाचा एक मुख्य न्यायाधीश आणि एक प्रसिद्ध कायदेपंडित. ही समिती चौकशी करते आणि एक अहवाल तयार करते ज्यात हे नमूद असतं की आरोप खरे आहेत की खोटे. जर आरोप खरे ठरले तर हा प्रस्ताव दोन्ही सभागृहामध्ये मांडला जातो. तेव्हा मतदानासाठी 2 अटी पूर्ण होणे आवश्यक आहे. सभागृहाच्या एकूण सदस्यांपैकी 50% पेक्षा जास्तांनी मतदान करावं आणि जे लोक मतदान करत आहेत त्यांपैकी 2/3 लोकांनी होकार द्यावा. जर या 2 अटी पूर्ण झाल्या तर राष्ट्रपती त्या न्यायाधीशाला पदावरून हटवण्याचा आदेश देतात.